तर मनसे नेते अमित ठाकरे बोलत होते। वळूयात पुढच्या बातमीकडे। गोसेखुर्द धरण 63% भरलंय। 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण 63% भरलेलं आहे। सध्या 11 दरवाजांमधून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अल निनोचा प्रादुर्भाव बघता धरणात पाणीसाठा संचयित करण्यात आलाय। तर गोसेखुर्द धरण हे 63% भरलेलं आहे। 1400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांनी। भंडारा जिल्ह्यामध्ये यंदा समाधानकारक पाऊस पडला असला तरी सध्या मी आहे आता गोसेखुर्द धरणामध्ये। सध्या तुम्ही बघू शकता की गोसेखुर्द धरणामध्ये 11 दरवाजे जे आहेत ते अर्ध्या मीटरने सुरू करण्यात आलेले आहेत। हवामानाच्या अंदाजानुसार सध्या ह्यावेळेस भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या समाधानकारक पाऊस पडला असला तरी सध्या गोसेखुर्द धरणामध्ये 63 क्युमेक पाणी सध्या इथे जमा आहे आणि आज जे आहे 11 दरवाजे जे आहेत ते अर्धा मीटरने सुरू करण्यात आलेले आहेत। तर सध्या तुम्ही बघू शकता की हा जो पाणी आहे गोसेखुर्द जो पाणी आहे चंद्रपूर असो गडचिरोली जिथे इथं पुरवण्यात येते। त्यामुळे सध्या ह्या वेळेस दुष्काळ असा मानला जात होता तरी पण सध्या आता गोसेखुर्द धरणामध्ये समाधानकारक सध्या पाणी उपलब्ध आहे। आपल्यासोबत इथं अधिकारी आहेत त्यांची बातचीत करूया। सर काय सांगाल की सध्या आता किती टक्के पाणी जात गोसेखुर्द धरणामध्ये? आज रोजी जवळपास 63% पाणीसाठा धरणामध्ये आहे। दुष्काळी परिस्थिती पाहता आपण दरवर्षीपेक्षा थोडा जास्त पाणीसाठा ठेवलेला आहे धरणामध्ये आणि आज रोजी धरणाचा 11 वक्रद्वार व पॉवर हाऊस मिळून जवळपास 1400 क्युमेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा।